मराठी साहित्य विश्वासाठी अभिमानाची बातमी। ऐतिहासिक 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा पुण्यामध्ये रंगणार आहे। संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा सखोल अभ्यास, मराठी साहित्य क्षेत्रातील दीर्घ योगदान आणि यापूर्वी पोर्ट ब्लेअर इथे झालेल्या 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवल्यामुळे त्यांच्या नावाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। आता 100व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार का, याकडे साहित्य विश्वाचं लक्ष लागलं। सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला देतील। ज्ञानेश्वर। विक्रांत, अत्यंत खात्रीलायक अशी माहिती आहे, कारण मोठ्या वर्तुळात ही चर्चा आहे की यंदा जे 100वे मराठी अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे, अर्थात ते 2027 मध्ये होणार आहे आणि त्याच्या अध्यक्षपदाची जी माळ आहे ती डॉक्टर शेषराव मोरे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं असेल तर शेषराव मोरे यांचं साहित्य क्षेत्रातलं मोठं योगदान आहे। त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन साहित्यात मोठं काम केल्याचं आपण ऐकतो। मराठवाड्यातून ते येतात आणि विशेषतः सावरकरांच्या विचारांचा मोठा अभ्यास आणि त्याच्या संदर्भातलं मोठं साहित्य लेखन हे शेषराव मोरे यांनी केलेलं आहे। यासोबतच अन्य काही महत्त्वाची पुस्तकं देखील त्यांनी लिहिलेली आहेत। साहित्य क्षेत्रातलं एक मोठं नाव, ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून प्राध्यापक डॉक्टर शेषराव मोरे सरांकडे बघितलं जातं आणि आता 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष असतील, अशा पद्धतीची सूत्रांची माहिती आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगलेली आहे। पुण्यामध्ये 100वे अखिल मराठी साहित्य संमेलन हे भरणार आहे आणि याच्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर शेषराव मोरे ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक यांच्या नावाची चर्चा रंगलेली आहे। सावरकर हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे। तर पुण्यामध्ये रंगणार आहे ऐतिहासिक असं 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे आणि त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर शेषराव मोरे असतील अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडलेले होते। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिशय खात्रीलायक ही माहिती आहे की डॉक्टर शेषराव मोरे हे अध्यक्षपद भूषवतील। अध्यक्षस्थानी डॉक्टर शेषराव मोरे असतील। 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर शेषराव मोरे हे विराजमान होण्याची त्यांचं नाव प्रचंड चर्चेत आहे। त्यांच्या नावाची चर्चा रंगलेली आहे। अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगलेली आहे। सावरकर हा शेषराव मोरे यांच्या चिंतनाचा विषय आहे। मराठी साहित्य विश्वासाठी ही अभिमानाची बाब आहे की 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतंय। पुण्यामध्ये हे साहित्य संमेलन रंगणार आहे। संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक असलेले डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा सखोल अभ्यास त्यांचा आहे। मराठी साहित्य क्षेत्रामध्ये दीर्घ योगदान त्यांनी दिलेलं आहे, मोठं योगदान आहे आणि यापूर्वी पोर्ट ब्लेअर इथं झालेल्या 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवल्यामुळे त्यांच्या नावाला हे विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आता 100व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार का, याकडे साहित्य विश्वाचं लक्ष लागलेलं आहे। आपल्या प्रतिनिधींनी ज्ञानेश्वर चौतमल यांनी दिलेल्या माहितीनुसार ही अतिशय खात्रीलायक माहिती आहे की डॉक्टर शेषराव मोरे हे 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील। Thank you.